सकाळी उठोनी चहा कॉफी घ्यावी, तशीच गाठावी वीज गाडी. दाती तृण घ्यावे हुजूर म्हणूनी, दुपारी भोजन हेची सार्थ. धास्तावलेल्या मध्यम वर्गाचे चपखल वर्णन करणारी ही अगदी वेगळ्या थाटाची कविता आहे मर्ढेकरांची. आज ग्रंथयात्रेच्या 33व्या भागात आपण मर्ढेकरांच्या काही कविता या कविता संग्रहाविषयी बोलणार आहोत. सर्व प्रेक्षकांचं स्वागत. बाळ सीताराम मर्ढेकर यांना मराठीतील नवकवितेचे जनक मानलं जातं. आपल्या कवितात त्यांनी परंपरागत कविसंकेत आणि प्रतिमा झुगारून दिल्या आणि कोणत्याही चौकटीत न बसणारी एक स्वतंत्र प्रवृत्तीची कविता लिहिली. मर्ढेकरांचं शालेय शिक्षण खानदेशातील धुळ्याला झालं आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून त्यांनी BAची पदवी घेतली. त्यानंतर ICS होण्यासाठी ते लंडनला गेले. तिथे त्यांनी जेम्स जॉयस, व्हर्जिनिया वुल्फ, T.S. इलियट यांच्या साहित्याचा अभ्यास केला. भारतात परत आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला टाइम्स ऑफ इंडियामध्ये सहसंपादकाची आणि त्यानंतर काही कॉलेजात प्राध्यापकाची नोकरी केली आणि शेवटी अनेक वर्ष ऑल इंडिया रेडिओत कार्य केलं. त्यांचा शिशिरागम हा काव्यसंग्रह 1939 मध्ये प्रकाशित झाला. यातील कवितांवर बालकवी, माधव जुलियन आणि गोविंदाग्रज यासारख्या कवींचा प्रभाव दिसतो. त्यानंतर 1947 मध्ये त्यांचा काही कविता हा संग्रह प्रकाशित झाला आणि यातील कवितांनी वाचकांच्या संवेदनशीलतेला प्रचंड हादरा दिला. दुसऱ्या महायुद्धानंतरचा हा काळ होता. स्थावर मालमत्तेबरोबरच माणसांच्या भावनांची, मानवी मूल्यांचीही धूळधाण झाली होती. माणसाच्या आयुष्याला काही किंमतच उरली नव्हती. या परिस्थितीचं वर्णन करताना मर्ढेकर म्हणतात, प्रेमाचे लव्हाळे सौंदर्य नव्हाळे शोधू, आसपास मुडद्यांची रास, यंत्रातून आग, गोळ्यांचे पराग, विमानांचे हल्ले, बेचिराख जिल्हे, रक्ताची थारोळी, अपंग आरोळी, आज्ञा होता वीर हाती घेई शीर, कुणाचे कशाला भाकरी पोटाला. या युद्धात लढणारा शिपाई पोटासाठी लढतो आहे, पण युद्ध घडवून आणण्याचे राजकारण मात्र नेते करतात. सत्तेचेच तूप सत्तेचीच पोळी, मानव्याची होळी भाजायाती, देवा आईशी भूक कासया दिलीस, झालो कासावीस मीही नंगा. दुर्दैव मात्र असं आहे की सामान्य लोकांनीच अशा निर्दयी पुढाऱ्यांना सत्तेवर बसवलं आहे. मोले धाडी जो मराया, नाही आसू आणि माया, त्यासी नेता बनवावे आम्हा मेंढरास ठावे. एकीकडे सत्ता पिपासू लोकांचं राजकारण आणि दुसरीकडे त्याला बळी पडलेल्या सामान्य लोकांची परवड मर्ढेकर नेमक्या शब्दात व्यक्त करतात. जो जो उठे तो तो नेता, मारी लंब्या चवड्या बाता, परी हुल्लडीचा नियंता कोणी नाही. जे जे म्हणविती पुढारी, वेळ येता देती तुरी, सुरा पाठीत छर्रा उरी तुम्हा आम्हा. दुसऱ्या एका कवितेत ते म्हणतात, स्वार्थ बोले ओठी ओठी सत्ता बैसे पैशा पाठी, येरा गबाळांच्या गाठी अर्धपोट. युद्धामुळे कोलमडून गेलेली अर्थव्यवस्था, प्रचंड महागाई, मध्यम वर्गाची होणारी पिळवणूक या भीषण वास्तवाचे चित्र मर्ढेकरांनी आपल्या कवितांमधून परखडपणे रेखाटले. पिपात मेले ओल्या उंदीर माना पडल्या मुरगळल्या विण, ओठावरती ओठ मिळाले माना पडल्या आसक्ती विण. गरीब बिचारे बिळात जगले पिपात मेले उचकी देऊन, दिवस सांडला घाऱ्या डोळी गात्रलिंग अन धुवून घेऊन. जगायची पण सक्ती आहे, मरायची पण सक्ती आहे. मानवी जीवनातील अर्थशून्यतेचा असा आविष्कार त्यांच्या कवितातून दिसून येतो. सामान्य माणसाच्या अत्यंत कष्टमय आणि कोणतीही आशा नसलेल्या जगण्याला ते ओल्या पिपात मेलेल्या उंदरांची उपमा देतात. मर्ढेकर हे बौद्धिकदृष्ट्या जागृत कवी होते. एकीकडे अवकाशातील रहस्य उलगडण्यापर्यंत आणि परमाणूचं विघटन करण्यापर्यंत मानवाच्या बुद्धीने भरारी घेतली होती आणि त्याचवेळी कित्येक लोक मात्र उपाशी अर्धपोटी जगत होते. हा काळाचा विरोधाभास त्यांनी आपल्या कवितांमधून अधोरेखित केला. लावा दुर्बीण आकाशी, फोडा परमाणू राशी, आम्ही अधाशी उपाशी आम्हा नेणे. पारंपरिक प्रतिमा, रूपकं यांची नव्या कल्पनांशी सांगड घालून, कधी जुन्या कल्पनांना यंत्रयुगातील वास्तवाशी जोडून, तर कधी शब्दांची जाणीवपूर्वक तोडफोड करून
मराठी इंग्रजी शब्दांची सरमिसळ करून मर्ढेकर आपल्या कवितांमध्ये भेदक परिणाम साधतात. या ओळी पहा. फिरता पिसाट पिसाट अंतरिक्षी या अफाट, ग्रहमालेचे चऱ्हाट सूर्य फेकी. सूर्य, अफाट अंतरिक्ष या भव्य दिव्य प्रतिमांचा वापर करतानाच ग्रहमालेला सूर्याने फेकलेले चऱ्हाट म्हणून जीवनातील उदात्त आणि क्षुद्र यांचा एकत्र अनुभव ते वाचकाला देतात. त्यांच्या कवितांमध्ये नवीन आणि जुन्याचा संकर करून केलेले अर्थ आणि अभिव्यक्तीचे नवे परिमाण दिसतात. होता होता राहून गेले तारुण्यातील दाणे मोती, जगता जगता मरून गेले बागुल बोवे शेतावरती. पोपटपंची चतुर्की जान पढो पार्वती श्री भगवान, वडारणीचा बागुल बोवा जुळवीत बसला पिंगट हत्ती, येता येता ठिपकत आळ्या रचित बसल्या दोंद प्रशस्ती. पोपटपंची चतुर्की जान पढो पार्वती श्री भगवान अशासारख्या ओळीतून वर्तमानातली नैराश्य उत्पन्न करणारी स्थिती आणि माणसाचे जुन्या संस्कारात आधार शोधणारे आंधळे मन दिसून येते. कधी जीवनातील निरर्थकपणा त्यांच्या अशा कवितांमधून जाणवतो. त्रुटित जीवनी सुटी कल्पना, ट्रिंग ट्रिंग जैसा खोटा नंबर, सलग जमेना एक भावना, हलो हलोला हलकट उत्तर. सभोवताली घर घर चाले वरवर आशा जगण्याचीही, कुणी न मरती मात्र येथले ट्रिंग लांबूची करतो यमही. आयुष्यातील वैफल्याचे दर्शन घडवणारी त्यांची फलाट दादा ही कविता अतिशय बोलकी आहे. फलाट दादा येते गाडी जाते गाडी, फलाट दादा आली ही पण शिंगल पडला गेली गाडी. हिम्मत तुमची खरी पहाडी फलाट दादा, कितीक गेला गडी तुडवणी छातीवरती तुम्हास समदा. फलाट दादा येते गाडी जाते गाडी, फलाट दादा आली ही पण शिंगल पडला गेली गाडी. तत्कालीन परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणारे मर्ढेकर सृष्टीच्या सौंदर्याने प्रभावित झाल्याशिवाय राहत नाहीत. अशावेळी त्यांची कविता तितकेच मोहक रूप घेऊन समोर येते. न्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर, मुंबापुरीचे उजळीत येई माघामधली प्रभात सुंदर. आणि कधी सृष्टीतच त्यांना भेसूर वास्तवाचे, माणसाच्या दुःखांचे दर्शन होते. पंक्चरली जरी रात्र दिव्यांनी तरी पंपतो कुणी काळोख, हसण्याचे जरी वेड लागले भुंकतात तरी अश्रूचोख. चाकोरीबद्ध आयुष्य जगणाऱ्यांच्या आयुष्याला पडलेल्या मर्यादांचे त्यांना भान आहे. या मर्यादांमुळे जीवनात आलेली नीरसता, यंत्रयुगामुळे आलेले नैराश्य ते या कवितेत व्यक्त करतात. काळ्या बंबाळ अंधारी थपापते हे इंजिन, कुट्ट पिवळ्या पहाटी आरवतो दैनंदिन भोंगा. घनश्याम सुंदरा श्रीधरा गिरणोदय झाला, उठी लवकरी दिनपाळी. गोंगाटला सारा कामगार वृंद आणि कोंबटशा पिळी धारा, यंत्रावर चक्रपाणी घामाघूम. कुत्रापि पतितं तोयम यथा गच्छति सागरम, सर्व चक्र भ्रमस्कारम मालकं प्रति गच्छति. मर्ढेकरांची भाषा आणि त्यांच्या कवितेचा पिंड अगदी रोखठोक आहे. बेधडकपणे भाषा वापरून त्यांना जणू वाचकांना खडबडून जागं करायचं होतं. त्यामुळे त्या काळी त्यांच्यावर अश्लीलतेचे आरोपही झाले. परंतु अशा भाषेच्या वापरामागे मानवी जीवनातील क्षुद्रतेचे, हीनतेचे, उद्ध्वस्ततेचे भेदक चित्रण करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. कारण जीवनातील शाश्वत मूल्यांविषयी त्यांच्या मनात गाढ श्रद्धा होती. मातृत्वाचं किती सहज परंतु उदात्त वर्णन ते करतात पहा. पोरस्वदा होतीस काल परवा पावेतो, होता पायातही वारा काल परवा पावेतो. पोरस्वदा होतीस काल परवा पावेतो, थांब उद्याचे माऊली तीर्थ पायांचे घेईतो. किंवा बाळगुनी हा पोटी इवला गोळा हसशी प्रसन्नतेने, साकारुनी दे निराकृतीला विरूपतातव तन्मयतेने. मर्ढेकरांच्या कवितेत पारलौकिक स्पर्शाची ओढ आणि गूढतेचे आकर्षणही कधीकधी जाणवते. कोलरिजच्या कवितेसारखी अनाकलनीय रूपकं कधीकधी ते वापरतात. कणा मोडला निश्चलतेचा या पालीच्या आवाजाने, धम्मम सरणम कुणी बोलले पाषाणातील बुद्धमिशाने. सरणावरती सरण लागले जिवंत आशा पडे उताणी,
गया गोपीचा उतरे राजा, सुटला म्हणती सारे प्राणी. वाचकांना वस्तुस्थितीचे भान यावे आणि त्यातून जीवनातील मंगल शाश्वत मूल्यांकडे मानवाची वाटचाल व्हावी, ही मर्ढेकरांची कवितेमागील प्रेरणा होती. ते म्हणतात, आली बेरीज शून्याची, उणे चाड अन्यायाची, भागावाण माणुसकीची गुणादंभे. सांगा सांगा हो उत्तर, अजूनी ना शून्याकार, मग लावा अटके पार चीड झेंडे. अशी माणुसकीला जाग आणणारी कविता लिहिताना मर्ढेकरांनी अभंग, ओवी ही पारंपरिक मराठी वृत्त वापरली. त्यामुळे त्यांची कविता एकीकडे थेट संतकाव्याशी नातं जोडते आणि त्याचबरोबर वर्तमानातील असहाय्यपणाही दाखवून देते. माझा अभंग माझी ओवी, नतद्रष्ट गाथा गोवी, इंजिना वीण गाडी जेवी घरंगळे. संत शब्दांचे नायक, संत अर्थाचे धुरंधर, एक शब्दांचा किंकर डफ्फर मी, असं ते म्हणतात. जीवनातील उदात्त आणि सुंदर मूल्यांवरील आस्थेमुळे ते देवाला प्रश्न विचारतात. झाली ताटातूट कैशी, केव्हा आणि कोठे, मजसी काहीच नुरले स्मृतिशेषी कृपावंता. आणि त्या मूल्यांकडे मानवाला परत घेऊन जाणारा कोणी देवाचा अवतार असेल असे त्यांना वाटत नसावे. कारण ते म्हणतात, राव सांगता देव कुणाला, शहा जोगजो शहा मृगासम. पण प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या श्रमिक माणसातच त्यांना विज्ञानाचे पंख लावून परंतु मानवी मूल्ये जपणाऱ्या युगाचे निर्माण करणारा मनू दिसतो. दणकट दंड स्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग, कभिन्न काळ्या मांड्या जैसा पोलादाचा चिरला साग. अहो कोळसेवाला काळा, नव्या मनूतील गिरधर पुतळा. मर्ढेकरांच्या कवितेची आणखी सूक्ष्म वैशिष्ट्ये आपल्याला उलगडून दाखवत आहेत प्रोफेसर अक्षय कुमार काळे. शिशिरागमातील काही अपवादभूत कवितांमधून नवतेच्या खुणा दिसत असल्या तरी ज्या वाङ्मयीन विद्रोहानं मर्ढेकरांची कविता झळाळून उठली, तिची सुरुवात काही कवितातूनच झाली. विशेषतः पिपात मेले ओल्या उंदीर ही त्यांची कविता अभिरुचीच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर 46च्या अंकात प्रकाशित झाली आणि समकालीन मराठी रसिक वर्गात चांगलीच खळबळ उडाली. सप्टेंबर 46मध्ये लिहिलेल्या वाङ्मय आणि सौंदर्यशास्त्र या लेखात शब्दांचं महात्म्य वर्णन करताना शब्द परमाणूंनी वाङ्मयाचं क्षेत्र हादरवून सोडण्याची कल्पना त्यांनी केली व प्रत्यक्षात अभिरुचीतून पिपात मेले ओले उंदीर हा अनुभवून टाकून खरोखरच अवघे मराठी वाङ्मयाचे क्षेत्र हादरवून सोडले. 47 साली काही कविता हा संग्रह प्रकाशित करून अवघ्या काव्यजगताला अक्षरशः ढवळून काढलं. द. ग. गोडसे यांनी काढलेलं या संग्रहाचं मुखपृष्ठ देखील फार विलक्षण होतं आणि ते चर्चेचा विषय ठरलं होतं. काव्याच्या अलौकिक जगातली ही बंडखोरी, हे वादळ वस्तुतः त्या जगापुरतंच सीमित राहायला हवं होतं, पण तसं ते राहिलं नाही. लौकिकाच्या प्रदेशात ते वेगानं भोंगावलं. प्रचंड प्रतिकूल टीका, अश्लीलतेचा खटला, हितसंबंधियांकडून झालेली छळणूक, मानखंडना अशा अग्निदिव्याला मर्ढेकरांना व त्यांच्या नवकवितेला तोंड द्यावं लागलं. मर्ढेकरांची कविता पहिल्या सम्राट, चेष्टेचा, उपहासाचा, न्यायालयीन कामकाजात चिरफाडीचा विषय झाली. काही जण या अरिष्टानं भांबावले तर काहींनी आपल्या आंधळ्या टीकेचं भक्ष बनवून तिला नामशेष करण्याचा अगदी चंगच बांधला. तथाकथित रसिकांना पूर्वीपासून चाखलेला तोच तो काव्यरस प्राशन न करता आल्यामुळे त्यांनीही या कवितेकडे पाहून आपली नाके मुरडली. वस्तुतः काव्यशास्त्राच्या संकेताबरोबरून विद्रोही वृत्तीच्या कवीचं काव्य निर्माण होत नाही. उलट अशा निर्बंधांची ऐशी तैशी करणाऱ्या त्याच्या काव्यावरून काव्यशास्त्राचे नवे संकेत तयार होतात. मर्ढेकर असे भाग्य लाभलेल्या कवींपैकी एक असले तरी त्यांचे अलौकिक कार्य लक्षात न आल्यानं त्या काळी टीकेचा गदारोळ उठला. वैफल्यग्रस्त, निराशावादी, जीवनविरोधी, अश्लील, पावित्र्य विडंबनात्मक, विरूप, क्षणवादी, तुच्छतावादी, सबजूटवादी अशा शेलक्या विशेषणांनी तिची संभावना करण्यात आली. श्रेष्ठ कविता प्रतिकूल टीकाकारांच्या टीकेनं नामोहरम होत नाही,
ती खरी प्रस्थापित होते सहृदय रसिकांच्या सतत मिळणाऱ्या सुयोग्य प्रतिसादातून आणि समकालीन व उत्तरकालीन कवींवर होणाऱ्या तिच्या प्रभावातून. मर्ढेकरांच्या कवितेला हळूहळू का होईना रसिकांचा प्रतिसाद मिळत गेला. मर्ढेकरांभोवती नवी अनुयायी मंडळी जमू लागली आणि मर्ढेकरी युगाला सुरुवात झाली. हे युग पुढेही विस्तारतच गेलं. एकीकडे करमणूक प्रधान मूल्यांनी भारलेली रसिकरंजनी कविता प्रचंड प्रमाणात फोफावत असताना काव्य प्रांतातील मर्ढेकरांच्या कवितेचं स्थान कायमच अबाधित राहिलं. फाजील रसिकानुनय करता काव्याची अन्य परतंत्र स्वायत्ततावादी मूल्य जपताना कलेतील अनन्य सौंदर्य मूल्याची बूज तिनं सदैव राखली. आत्मनिष्ठेतून तिची निर्मिती झाली आणि आत्मश्रद्धेचं बळ सदैव तिला लाभलं. यामुळेच वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या कडव्या टीकाकारांनी तिचं पुनर्मूल्यांकन केल्यावरही तिचं सत्व आणि तेज टिकून राहिलं. इतकेच नव्हे तर दीपस्तंभासारखी ही कविता नव्या कवींचे मार्ग उजळतच राहिली. मग वाचणार नाही नव्या थाटाची नवा आशय असणारी कविता? डिजिटल पुस्तकाची लिंक या व्हिडिओच्या वर्णनात दिली आहे. भेटूया पुढच्या शुक्रवारी एका प्रतिभेची उपजत देणगी असलेल्या कवयित्रीला. तोपर्यंत वाचत रहा.